एका रात्रीत लाखो अमेरिकन नागरिकांचा डाटा चोरीला जातो. आणि ठिकाण होतं आपल्या पुण्यातलं एक हायटेक कॉल सेंटर. डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ब्लॅकमेलिंग आणि मग क्रिप्टोद्वारे पैसे मागवले जायचे. आणि हे सगळं सुरू होतं पुण्यातील खराडी भागामध्ये. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने धाड टाकली तिथे खराडीमधल्या प्राईम आयफोन नावाच्या इमारतीवर आणि उघड झालं एक फेक कॉल सेंटरचं मोठं रॅकेट. एक दोन नव्हे तर तब्बल 123 लोक हे छताखाली फसवणुकीचा धंदा करत होते. त्यापैकी 111 पुरुष तर 12 महिला होत्या. आणि या छताखाली चालवत होते डिजिटल अरेस्ट, म्हणजेच अमेरिकन नागरिकांचा डाटा चोरून त्यांच्या कॉल, व्हॉट्सअप व इतर काही प्लॅटफॉर्मवर कॉल करून त्यांना सांगितलं जायचं की तुमच्यावरती वॉरंट आहे आणि तुम्हाला लवकरच अटक होणार आहे. आणि जर तुम्हाला अटक नको असेल, तसंच तुम्हाला ही कारवाई टाळायची असेल तर लवकरात लवकर क्रिप्टोकरन्सी मध्ये आम्हाला पैसे पाठवा, असं सांगून लाखो डॉलर पुण्यामध्ये बसल्या बसल्या कमावले होते. आणि विशेष म्हणजे एका दिवसामध्ये तब्बल 1 लाख अमेरिकन नागरिकांचा डाटा चोरला जायचा. दररोज फसवणूक केली जायची ती 30 ते 40 हजार डॉलरची. पोलिसांनी जेव्हा या कॉल सेंटरवर छापा टाकला तेव्हा 41 मोबाईल, 61 लॅपटॉप आणि हजारो डेटाच्या फायली सापडल्या. हे सर्व आता जप्त केलं गेलंय आणि पुढील तपास चालू केलाय. परंतु या दरम्यान पोलिसांना जी माहिती भेटली ती अतिशय धक्कादायक होती. या कॉल सेंटरमध्ये बहुतांश लोक गुजराती होते व त्यांचा बॉस म्हणजेच त्यांचा मुख्य मेंदू देखील गुजरातीच होता. पुण्यामध्ये बसून चालवलेली ही सायबर फसवणूक आता फक्त पुण्यापुरती उरली नाही तर देशभर चर्चेचा विषय बनलाय. कारण पोलिसांना संशय आहे की हा सायबर फ्रॉड फक्त पुण्यापुरता नसून हा एक आंतरराष्ट्रीय रॅकेट असू शकतो. कारण आजच्या काळात डेटा म्हणजे सोन्यापेक्षा कमी नव्हे आणि डिजिटल फसवणूक म्हणजे एक धंदा झाला आहे. मित्रहो, या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपलं मत काय हे खाली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा. व हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढेही बघण्यासाठी आपला युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय महाराष्ट्र.